श्री स्वामी समर्थ. पूर्वी मध्य भारतात एक संस्थान होते. त्या राज्यात राजाच्या 2 पत्नी होत्या. पण देवराजाचं पूर्ण लक्ष त्याची दुसरी बायको सुनिधीवरच राहिलं. ती दिसायला खूप सुंदर होती. राजाच्या ज्येष्ठ राणीची देवावर खूप भक्ती होती. त्या संस्थानातील महाराज देवराजांना सुरुची आणि सुनिधी या 2 राण्या होत्या. राजा देवराजाची पहिली पत्नी सुरुची होती. तिचा स्वभाव साध्वी सारखा होता. ती गौतम बुद्धांना आपली मूर्ती मानायची आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करायची. तिचा मुलगा वीरही तिच्यासोबत खेळायचा. पण देवराजचं पूर्ण लक्ष त्याची दुसरी बायको सुनिधीवरच राहिलं. ती दिसायला खूप सुंदर होती. महाराज या सौंदर्याच्या विलासात हरवून जायचे. राजमहालातील बहुतेक सुखसोयी दुसरी पत्नी सुनिधी आणि मुलगा सुमंत यांना द्यायची. दोन्ही बायकांच्या दरबारात हास्याने सगळा वाडा दुमदुमून जायचा. संस्थानातील लोकांनाही भावी राजकुमार सापडल्याचे कळले होते. भविष्यात सिंहासनावर कोण बसेल असा प्रश्न राज्यातील जनतेला अनेकदा पडत असे. त्यामुळे बहुतेक लोकांचे मत फक्त सुरुचीच्या पुत्र वीरवरच होते की भावी राजा हाच होईल. कारण धर्म आणि धोरणानुसार फक्त ज्येष्ठ पुत्रालाच सिंहासनावर स्थान मिळेल असे होते. पण काळाच्या ओढीने काही वेगळेच मंजूर केले. देवराजाची पहिली पत्नी सुरुचीचा स्वभाव अतिशय शांत आणि निर्मळ होता. ती न्याय, धर्म आणि बौद्ध धर्माबद्दल बोलायची आणि पाळायची देखील. आईचा सहवास मिळाल्याने तिचा मुलगा वीरही तसाच झाला. वीर आता मोठा होत होता. त्याचा स्वभाव असा बनला होता की त्याला जे काही मिळालं तो त्याच्या आईप्रमाणे समाधानी राहायचा. हे तो शिकला होता. काळाचे चक्र फिरत राहते आणि एके दिवशी संस्थानाचा दरबार सजला आणि त्याच दिवशी भावी राजपुत्राचे नावही जाहीर केले जाणार होते. भावी राजपुत्र एक धाडसी व्यक्ती असेल याची प्रत्येकाला खात्री होती. महाराज त्याच्या पत्नी सुनिधीसह गादीवर बसले होते. महाराज धाकटा मुलगा सुमंत याला स्नेहन करत होते, तर वीर त्याची आई सुरुचीसोबत दरबारात बसला होता. सर्व पुजाऱ्यांनी वीरच्या आईला सांगितले होते की आज राजदरबारात वीरच्या राजटिळकाची पूजा करायची आहे. वीरची आई सुरुची हिनेही आपल्या मुलाला मोठ्या प्रेमाने तयार केले आणि देवासमोर प्रार्थना करून त्याचे मस्तक विसावले. राजवाड्यात शंख वाजू लागले. पुजाऱ्यांनीही वीरचे नाव घेतले. तो मुलगा आपल्या वडिलांच्या सिंहासनाकडे धाडसाने आणि सौम्यपणे गेला आणि वडिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकला. जेव्हा वडिलांनी आशीर्वाद देण्यासाठी हात वर केला तेव्हा दुसरी राणी सुनिधीने त्याला मागे ढकलले. वीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राजदरबारात रागाने लाल झालेल्या राणी सुनिधीने वीरचे मनगट मुरडले. त्याला सिंहासनापर्यंत पोहोचण्यापासून रोखले गेले. तेव्हा सुनिधी तिच्या कडक शब्दात आणि कडक आवाजात म्हणाली की तुम्ही या सिंहासनावर आणि महाराजांच्या मांडीवर बसू शकत नाही. जो सिंहासनावर बसतो तो सक्षम असो वा नसो, पण तो आवडत्या राणीचा पुत्र असावा. तू दासीच्या बरोबरीच्या राणीचा पुत्र आहेस. फक्त माझा मुलगा सुमंत गादीवर बसेल आणि जो सिंहासनावर बसेल जनता त्याला राजपुत्र मानेल आणि त्याचा आदर करेल. तू तुझ्या आईकडे जा आणि बुद्धाची सेवा कर. माझ्या उपस्थितीत तुम्हाला कधीही स्वाभिमान मिळू शकत नाही. जा, आधी तुझं नशीब बदल आणि राजकुमार बनायला ये. यासाठी तुला माझ्या पोटातूनच जन्म घ्यावा लागेल. हे सर्व ऐकून संपूर्ण राजदरबार स्तब्ध झाला. महाराज काही काळ बोलत नाहीत म्हणून सर्वजण आश्चर्याने महाराज देवराजकडे बघत होते. पण महाराज बोलत असतानाही त्यांनी डोळे खालीच ठेवले होते, कारण त्याचे डोळे आणि मन राणी सुनिधीच्या सौंदर्याने आणि विलासाने झाकलेले होते.
अशा स्थितीत तो राणीविरुद्ध बंड कसा करणार? त्यांनी राणीविरुद्ध बंड केले असते तर त्याच्या विलासी रात्री किती रंगबेरंगी झाल्या असत्या. सुंदर शरीराचा आनंद घेण्यापासून ते वंचित राहिले असते. वीर त्याच्या सावत्र आईच्या शब्दापेक्षा वाईट होता. त्याने वडिलांना गप्प बसवायला सुरुवात केली. काही वेळाने तो राजमहालाच्या बाहेर गेला. संध्याकाळच्या आरतीची जवळपास वेळ झाली होती. वीरची आई सुरुचीने वीरला तिच्याकडे बोलावले. वीरचा चेहरा पाहून ती घाबरली. वीर तिला म्हणाला, आई, बाबा आमच्याशी असं का करतात? आता आमचं काय होणार? मला कधीच कोणाकडून आदर मिळू शकणार नाही. उत्तर देताना वीरच्या आईने बोटाने मंदिराकडे बोट दाखवले. ती खोली काही अंतरावर होती आणि त्यात महात्मा बुद्धांची मूर्ती ठेवली होती. वीरने बोट दाखवून विचारले, काय आहे आई? उत्तर देताना आई म्हणाली, ते महात्मा बुद्ध आहेत. तिथे ते तुला परिपूर्ण करतील. तू त्यांना शरण जा. हे ऐकून वीर म्हणाला, मी बुद्धांचा आश्रय घेतो. ही ओळ ऐकून वीरच्या आईला खूप बरे वाटले. सुरुची म्हणाली, बेटा, या सिंहासनापेक्षाही मोठे आणि पुढचे सिंहासन तुमच्यासाठी देवाने तयार केले आहे. म्हणूनच या सिंहासनाची तळमळ आणि आसक्ती सोडून ते मोठे सिंहासन मिळवा. पण ते मिळवणे इतके सोपे नाही. महात्मा बुद्धांची शिकवण तुम्हाला जीवनाच्या त्या टप्प्यापर्यंत घेऊन जाईल. पण आई कुठल्या सिंहासनाबद्दल बोलत आहे हे वीरला अजूनही समजत नव्हते, जे शाही सिंहासनापेक्षा मोठे आहे. सावत्र आईचे टोमणे अजूनही त्याच्या कानात घुमत होते की तो दुर्दैवी आहे. पण वीरच्या आईने उशीर न करता त्याला बुद्धाच्या पुतळ्यासमोर उभे केले आणि सांगितले की आता फक्त महात्मा बुद्धच तुमचे भले करतील. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जा. त्यांच्या शिकवणीचे पालन करा. जीवनाचा खरा आनंद कुठे आहे ते तुम्हाला कळेल. वीरने आईला प्रश्न केला की आई, बुद्धांचे स्थान पित्यापेक्षा मोठे आहे का? वीरच्या आईने हसतमुखाने सांगितले की महात्मा बुद्ध सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत. आईच्या या बोलण्याने प्रेरित होऊन वीर म्हणाले, आई, यापुढे मी फक्त बुद्धांच्या मांडीवर बसेन. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आणि विचारांवर चालेन. अत्यंत कठीण साधना करून मी त्यांना प्रसन्न करीन. त्यांची शिकवण मी माझ्या जीवनात लागू करेन. वीर मोठ्या निश्चयाने म्हणाला की आई, एक दिवस बुद्ध मला नक्कीच त्यांच्या मांडीवर बसवतील. आपल्या मुलाचे हे निरागस शब्द ऐकून राणी सुरुचीला आश्चर्य वाटले. आईने वीरला आपल्या मांडीवर बसवले आणि बुद्धांच्या वचनांचे मनापासून पालन करण्यास सांगितले. वीरनेही मांडीवर उतरून उत्तर दिले की आजपासून माझे दैवत बुद्ध झाले आहे. काही दिवसातच नियमानुसार रोज वीर बुद्धांची पूजा करून ध्यान करू लागले. वीरने आता राजवाडा सोडण्याचा निर्णय घेतला. जो मुलगा कालपर्यंत आईच्या पदरामध्ये लपायचा, आज त्याने वाडा सोडून जंगलात जाण्याचा निर्णय घेतला होता. एवढ्या मोठ्या निर्णयाने आणि आयुष्य बदलल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि आई सुद्धा काळजीत पडली. आई वडिलांना नमन करून वीर आता बुद्धाचे ज्ञान घेण्यासाठी जंगलाकडे निघाले. महाराज देवराजांनाही आपली चूक कळू लागली, पण तरीही तो काही करू शकला नाही. बुद्धांचा जप सतत जपत ते आपल्या मार्गाला निघाले. दूर कोसला पोचल्यावर वीरला एका बौद्ध भिक्खूची भेट झाली. ते एका झोपडीत राहत असे. तेथे त्यांचे काही शिष्यही होते. वीरने एका बौद्ध भिक्खूकडून ज्ञान मागितले आणि सांगितले की त्याला बुद्धांना भेटायचे आहे. याचे उत्तर बौद्ध भिक्खूने महात्मा बुद्धांची कथा सांगताना सांगितले. स्वतःला ओळखणे म्हणजेच बुद्धाला जाणणे. पण तरीही वीरने बुद्धाला भेटण्याची जिद्द सोडली नाही. तेव्हा बौद्ध भिक्षू म्हणाले, तुम्ही आता आराम करा. मी उद्या सकाळी तुमच्याशी बोलेन. संपूर्ण रात्र निघून गेली आणि वीर बुद्धांचा जप करीत राहिला. सकाळ झाल्यावर वीरने पुन्हा बौद्ध भिक्षूला प्रश्न केला. भिक्षूने उत्तर दिले की
मी नुकतीच माझी एक अंगठी गमावली आहे. माझा जीव त्याच्यातच राहिला आहे. त्याला तुम्ही शोधून दाखवा, मगच मी तुम्हाला बुद्धांना भेटवीन. वीर मनापासून त्या अंगठीचा शोध घेऊ लागला. सकाळपासून रात्रीपर्यंत तो ती अंगठी शोधत होता, मात्र अंगठी सापडली नाही. रात्रीच्या अंधारात बौद्ध भिक्षूने वीरला दिवा घेण्यासाठी झोपडीच्या आत पाठवले. पण तेथे पोहोचल्यानंतर वीरने अंगठी आत सुरक्षित ठेवल्याचे पाहिले. हे दृश्य पाहून वीरला खूप वाईट वाटले. तो बौद्ध भिक्षूला म्हणाला, अंगठी आत ठेवली असताना मला बाहेर का शोधायला लावले? यावर उत्तर देताना बौद्ध भिक्षू म्हणाले की भगवान बुद्धही तुमच्या आत राहतात, तरीही तुम्ही त्यांना बाहेर का शोधता? आसक्ती, आदर, लोभ, वाईटपणा, अपमान, क्रोध, क्रूरता, मत्सर या भावनांपासून स्वतःला मुक्त करा. कोणाच्या बोलण्याबद्दल, रागाबद्दल आणि मनातून कोणत्याही प्रकारची तळमळ सोडा. फक्त हे करा आणि मग पहा, तुम्हाला तुमच्यामध्ये बुद्ध सापडेल. यानंतर वीरना हे देखील समजले की बुद्ध एका सामान्य माणसातून महात्मा बुद्ध कसे झाले. तेव्हा त्याच्या मनावर खूप प्रभाव पडला. तेव्हा त्यांना खूप प्रेरणा मिळाली. वीर आता खोल ध्यानात मग्न झाला आणि बुद्धांची उपासना करू लागला. वीरचे ध्यान जसजसे गहन होत गेले तसतसे वीर आत्मज्ञान प्राप्त करू लागले. एक वेळ अशी आली की वीरच्या सर्व इच्छा मरून गेल्या. वीरच्या मनातील सर्व आकांक्षा संपल्या. वीरला विलक्षण आनंद वाटत होता. बराच वेळ शिस्तबद्ध पद्धतीने ध्यान केल्याने त्यांनी आत्मज्ञान प्राप्त केले. आता वीरच्या चेहऱ्यावरचे अद्भुत तेज पाहून लोक त्याला महान संत म्हणू लागले. काही काळानंतर ही गोष्ट मधल्या अवस्थेला राज्यात पोहोचली की काही अत्यंत भव्य बौद्ध भिक्षू पर्वताच्या खडकात ध्यानात मग्न आहेत. राजवाड्यातून त्याला संदेश आला की राज्याची स्थिती चांगली चालत नव्हती, कारण महाराजांचा दुसरा मुलगा ऐशोआरामात वाया गेला होता. सुनिधीने गर्व आणि सौंदर्यही वयोमानानुसार फिके पडले होते. दुसरीकडे वीरची समृद्धी दूरवर पसरत होती. एक दिवस असा होता जेव्हा वीर सिंहासनावर बसण्यास योग्य मानले जात नव्हते, आणि आज असा दिवस आला की वीर बौद्ध भिक्षूंच्या रूपात राजवाड्यात दाखल झाला. लोकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि आदरही. महाराज आणि सुनिधी हात जोडून पश्चातापाचे अश्रू ढाळत होते. सावत्र आईचे शब्द वीरच्या आईच्या कानात स्पष्टपणे घुमत होते. बौद्ध भिक्षूच्या रूपात आलेल्या वीरने प्रथम महात्मा बुद्धांच्या प्रतिमेला नतमस्तक केले आणि सांगितले की इतरांची सेवा करण्यापेक्षा मोठे काहीच नाही. कोणतेही सिंहासन पैशाने, रूपाने नाही तर क्षमतेने ठरवले जाते. वीरांनी गादीचा त्याग केला आणि आहुती देण्यासाठी खोलीतील मंदिराकडे चालू लागले. तिथे वीर पाहणाऱ्या लोकांना शांततेचा पुतळा हलत असल्याचा भास होत होता. एक सामान्य बालक बुद्धाच्या आश्रयाला गेला आणि एक शूर माणूस म्हणून परत आला. आजही दक्षिण भारतात असे म्हटले जाते की सर्वांनी वीरला बुद्ध मंदिराकडे जाताना पाहिले होते, परंतु तो परत येताना दिसला नाही. मंदिराच्या आत गेल्यावर तिथे फक्त साधूंचे कपडे सापडले. असे म्हणतात की तो परिपूर्ण झाला होता. त्याने बुद्धाचा आश्रय घेतला होता. नशिबापेक्षा कर्म मोठे असते आणि परिस्थिती बदलण्याची क्षमता असते, हे या कथेतून शिकायला मिळते. वाईट कर्म हळूहळू माणसाकडून एक दिवस मनशांती, सुख, शांती, संपत्ती, वैभव, मान, प्रतिष्ठा सर्व काही हिसकावून घेते. वाईट कर्म, चुकीच्या सवयी माणसाचे आयुष्य एक दिवस नरक बनवतात. प्रत्येकाच्या आत देवाचा शोध घ्यावा, हे या कथेतून शिकायला मिळते. भगवंताची उपस्थिती नक्कीच जाणवेल. आयुष्यात कोणतीही चूक करू नका. नेहमी मदत करा आणि माणुसकी जिवंत ठेवा. जीवन यशस्वी होईल. आजची ही कथा तुम्हाला जराही आवडली असेल तर एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये
श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जो बेल आयकॉन आहे तो देखील ऑलवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.